हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र सर्वांना. मी तुमची सर्वांची लाडकी महाराष्ट्र कन्या. तर आज आपण आलो होतो ना, शेतात आले होते मी आज, कारण की ना मला काहीतरी सुट्टी पण होती आणि काहीतरी बनावं असं वाटत होतं, म्हणून म्हणलं चला शेतात जाऊ. आता आपण चिकूच्या झाडाखाली आलो तर एक आयडिया आली, चला आपण का नाही तर इथं तरी काहीतरी बनवू म्हटलं. चला तर मग आता आम्ही साफसफाई करायचा आमचा विचार होता. तर मग झाडू पण आणला होता, तर म्हटलं चला आता झाडू वगैरे मारून घ्यायचं. झाडू वगैरे माझं प्लॅनिंग तर चाललं होतं मारायचं, पण म्हटलं तर कुठं मारायला पाहिजे. मग इथंच म्हटलं चला इथंच थोडी साफसफाई करून घेऊ. तर आम्ही एकदम अशा आहे ना, माझं स्पीडमध्ये झाड वगैरे मारायचं काम चालू होतं एकदम मस्त. आणि आरोही ना दगडं उचलून फेकत होती, तिला मी मागं ओढत होती पण ऐकतच नव्हती. पण असं आपला झाडू वगैरे मारून घेतला. तर मग आता चूल बनवू म्हटलं, चला तर चूल बनवायचं. तर मला पण काहीच आयडिया नव्हती आणि आता आरू तर सगळी लहानच झाली, तिला तरी काय माहिती. तरी पण मी बनवत होती, आरू माझ्याकडे विटा फेकत होती आणि मी चूल बनवत होते पटपट. आरू पटपट आणून द्यायची, मी पटकन बनवून घेतली. तर आता आम्ही ही चूल बनवलेली, पुढं आजी ठेवती का नाही काय माहिती, बट आम्ही अशी बनवलेली आहेत. आम्ही गेलो आजीकडे दोघीजणी, मग आजीला म्हटलं काहीतरी बनवून दे ना आम्हाला. मग आजी म्हणे चल डांगर कापते. तर डांगर होतं घरी ठेवलेलं, याला आमच्या तिकडे आहे ना याला डांगर म्हणतात. तुमच्या तिकडे काय म्हणतात ना हे मला पटकन सांगायचं बघा कमेंटमध्ये. आमच्या तिकडे ते डांगर म्हणतात याला. तर आजी एकदम छोटे छोटे फाका कापून घेतो आणि अशा स्पीडने कापत होती ना आजी. तर आम्ही बघून बसलोच होतो तिच्या पुढे दोघीजणी. तर माझीने एकदम पटपट कापून घेतलं. आणि आता हे कापून झाल्याच्या नंतर म्हटलं चला तर याला तर आता धुवायला पाहिजे ना. तर धुवायला आम्ही एकदम आमच्या थंडगार मोटरीच्या पाण्यावरती नेणार आहे एकदम. म्हणजे आम्ही एकदम इकडे मोटरी चालू होती छोटीशी, मग तिथं आम्ही त्याच्यावर त्याला धुवायला आणलं. तर आजीने पूर्ण छान पद्धतीने धुवून वगैरे घेतलं. पण एक तर पडूनच गेलं होतं तिकडं, पण तरी पण चांगल्या पद्धतीने धुवून घेतलं एकदम स्वच्छ पाण्यात. पण काही चला टेन्शन नाही, म्हटलं तर चला आज तर मस्त काहीतरी खायला तर भेटणारच असं वाटतच होतं. पण चला जाऊ म्हटलं. तर मग आजी तरी पण धुतच होती जास्त टाईम, कारण की एकदम स्वच्छ काम लागतं आमच्या आजीला पण, आणि की एकदम साफसुथरं असतं. तर आपण आलो होतो आज इकडे. तर आता इथे आपण सगळं चूल वगैरे आणि हे सगळं करून ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर आपण कढई वगैरे पण आणलेली होती करून, आणि जवळपास सगळे सामान आपण घेऊन आलेलो होतं. आरू पण होती, आरू हाय हाय बोलत होती सगळ्यांना. तर आम्ही म्हटलं आजी कुठे गेली, आजीकडे सरपण गोळा करत होती. आरू काय कराल तुम्ही? डांगर वळी तर तुम्ही बघा आमची आरू जोर लगा के ऐशा बस झाला. आरू ठेवते. चला तर आपली इथं चूल वगैरे पेटवून राहिलेलं आहे आपण, आणि चूल वगैरे झाली पेटायची. आज आपण पूर्ण चिकूच्या बागात बनवत आहे आपण डांगर स्पेशल. आणि आता म्हटलं सर काहीतरी चुलीवरची खायची आमची इच्छा होती. तर आम्ही आजीला म्हणलं आजी आम्हाला चुलीवरचं काहीतरी बनवून दे. आजी आम्हाला देऊ राहिले आरूला मला हे बनवून. नाही का आरू? काय नाही पेटवलं ते? काय नाही पेटवलं? तू कागद घेऊन माझ्या. कोणतं कागद? तू कागद दे. एवढं कागद नाही का पेटवता? इकडं पण आहे ना आरू, इथं पण आहे. ग्लास आहे पण पेटून काही नाही. कमी जाऊ का पेटू? पेटलं का? वारं पण सुटलंय आता. वारं सुटलं म्हटल्यावरती अवघडच झालंय आपलं. तो बाई मी पेटवते थांब. मला ती पिशवी. कोणती ती पिशवी? झाडून नाही घेतलं त्यांनी चांगलं. तू नाही घेतलं तर आरूच्या आमच्या तिथं. आरू त्याच्यावर नको बसू, खालीच ठेव, त्याच्यावरच ठेव. चमच्या सगळे घेऊन चालली. मग आता खायचं नाही का? काय झालं बाई? वारं सुटलंय परत. आरूला नाही द्यायचं डांगर, नाही का आरू? आरू तुला नाही ना खायचंय? थांब मी पण पेटवते बाई, मग तुला पटकन पेटवून थांब. अय आरू चूल वगैरे पेटून झालेली आहे आमची. आता आता आम्ही बनवणार आहे मस्त डांगर रेसिपी. हारू आमची इथं बसते अशी. बाई तू आता डायरेक्ट टाकणार त्याच्यात? ते घे आरू तुला बसायला. वीट घे, वीट. ती वीट आहे ती पुढची. ती नाही, ती काढलं सगळं जाईल ना निघून. हा
साखर डबा घेतला. कुठे आहे साखर? साखर आहे, चला हे दे धर साखर. फायनली आता याला तसं पाणी नाही टाकलं का तू बाई? टाकायचं ना. नाही लागलं म्हातारी. म्हातारी म्हातारी नाही विजलं म्हातारी. चला याला आलून घेऊन राहिली आता. साखर टाकू राहिली नाही बघ, साखर टाकायची आता आपल्याला याच्यात. बाईच्यात गुळ पण टाकीत असते ना काही. आम्ही साखर टाकू राहिले. कसं लागतंय भारी अरे काय काय टाकलं याच्यात सांग बरं आधी. आधी डांग टाकलं, मग पान टाकलं, हा मग झाकण झाकण ठेवलं आणखी नंतर साखर टाकली. मग आता शिजत ते शिजता इकडे ते काढायचं इकडं. काढे द्यायच्यात आपल्याला. आपलं जाळ विजायला लागलाय जरा. 3 बजे आमच्या आजीचा फोन वाजला. 3 वाजले टाइम सांगितला आरू. चलो 2 ते 3 वाजताच झालं आपलं. हा हा मोठा फोन आहे त्यांच्याकडे पण. काय आहे? साप कुठे? गप्पा यारू कुठं साप आहे? काही पण नको बोलू तू उगाच मला. ते बघा आम्ही इथं आलो होतो, हे पूर्ण आमचं चिकूचं झाड आहे आणि पुन्हा चिकूचं किती झाड आहे, घनदार झाड आहे. तर आम्ही आता इथं बनवत आहे एकदम चुलीवरती डांगर बनवत आहे. डांगर आरूला द्यायचं नाही, आरूला खोकला येतो नाही का आरू? आरू काड्या काड्या दे बरं. हे काड्या दे ना आरू. विजायला लागली चूल बघ तुझ्यामुळं. आपण मस्त मस्त खाणार आहे. आरू आरू विसून जाईन ते. आरू ते नको घालू, थांब तू. आरू कोणी बनवलंय डांगर? कोणी बनवलं? हा का? आय पगायला मग चला आता आपण पण मदत करू आजीच्या. आजींच म्हणून राहिलं आपलं बघायला, आपण पण मदत करू आता आजीच्या. तर आपल्या इथं डांगर तयार होत होतं. तुम्ही तर पाहिलंच असं नाही. याच्यात आपण आधी डांगर टाकून घेतलं, नंतर साखर टाकली आणि चुलीवरती त्याला आहे ना शिजवायला ठेवलं. पाणी वगैरे काहीच नव्हतं टाकलं. तर तसं प्रकारचं आणि खूप छान पद्धतीने पण लागतं बरं का, एकदम छान लागतं आणि खायला पण खूप छान लागतं. काही लोक गोड वगैरे पण टाकत असतात, बट आम्ही साखरच टाकली कारण की गोड नव्हतं टाकायचं. आम्हाला जास्त आहे ना हे गोड वगैरे नकोच होतं म्हणून आम्ही एकदम थोडक्यात आहे ना साखर टाकलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटणार आहे तुम्ही पटपट नंतर सांगायचं. नाही तर चुलीवरती ना एकदम आहे ना चाललं होतं ना. आजी इथं पाणी पित होती. आजी खूप थकली होती करून, त्याच्यामुळे पाणी पित होती. आता तुम्ही म्हणत असाल की आजीला तुम्ही काय मदत केली नाही, आणि मला माहीतच नव्हतं हे कसं बनवायचं आणि मी पण पहिल्यांदाच बघत होते हे डांगर वगैरे बनवायचं. त्याच्यामुळे तरी पण आम्ही हे चूल वगैरे सगळं बनवून दिलं आजीला. मग आजीनी आता कसं असतं, आजी म्हणे की मी तुम्हाला माझ्या हातानेच घालते म्हणून आजीच म्हणले मी करून दाखवते कसं होतंय ना, मला सांगा एकदम शेवट. आणि तुम्ही पण माझा आहे ना हा ब्लॉग जास्तीत जास्त बघायचा आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर इथून पुढे आपण अशी ब्लॉगिंग पण करू. ठीक आहे, चला जय महाराष्ट्र. ते बघ आजी चक्कू सावरला. कडून खाल्ला आणला नव्हता तिकडं पाडा आता मग तू कोण होतं पाहिलं आरू मला तुला हा तिकडून द्या आजी. तुझा दे ना अर्धा दे मला दे आजी आय दे मला तुला धरलीला ये ना. तुम्हाला चक्कू नाही दिला ना, तू डांगर देणार नाही मी आता. चक्कू का नाही दिला मला? तुला मारीन त्या. तुला देईन एक चापट. मग तुला एक तो व्हिडिओ काढून राहिली मी आता. मग बघ मग तुम्हाला मारलं ना म्हणतीन तुम्हाला.
इथे ना आरूचं चिकू खायचं काम चालू होतं. तिने काय मला दिलेलाच नव्हता. बट काय नाही आहे, लहान मुलींचं ना असंच असतं. आपण पण लहानपणी असंच करत होतो. बट काय वाटलं नाही मला. मी पण चिकू खात होते. पण हे जे चिकू आहे ना ते तुम्हाला माहिती नाही, आमचे पूर्ण गावरान झाडं आहे माहिती आहे का. आणि याचे एवढे छान लागतात ना चिकूचे, खूप छान लागतात. आणि इथं जवळपास आहे ना आमचं तयार पण झालं होतं डांगर वगैरे. आणि हे खायची पण आता आम्ही तयारी करत होतो. आणि एकदम मस्त झालं होतं तयार. पाहून पण एक छान वाटत. आरू म्हणत होती लाईक करा पटकन. तर तुम्ही सर्वांनी पटकन लाईक करून घ्यायचं. आरू गेली तिकडे. आणि मी म्हटलं आरू कशाला तिकडे चालली. तर ते नंतर बघितलं तर ती काड्या गोळा करत होती. तिला वाटलं ना चूल विझरली. पण आजी म्हणली आरू आणू नको, चुलीची काही गरज नाही म्हणे काड्या गोळा करायची. आता तेवढं आहे तेवढं बाकी आहे. पण तरी पण आहे ना आरू ना काड्या घेऊन आली होती ना. आजीने काड्या घातल्या होत्या कारण की आणल्या म्हटल्यावरती घालावं तर लागच ना. पण आरूला ना माझा राग आला होता कारण की ना मी आरूला ओरडले होते तू काड्या नको आणू म्हणले. तिकडे अडचणीत गेली होती ना म्हणून. पण आरूचं टंबाट्यावर फुगत तोंड फुगलं होतं ना. आरू नुसती चालली म्हणे मी घरी आता. तर मला वाटलं खरंच चालली का काय माहिती. पण ती जातच नव्हती. तिथून लगेच मागं आली आणि परत माझ्याकडे काय बघतच नव्हती. माझं तिला लय राग आलेला होता कारण की मी तिला ओरडले होते ना. तिला मी म्हणायचे आरू आमची दोघींची मस्ती चालू होती ना. आजी हसत होती. मी बोलले का आरू त्याची मागं बघितली होती. बाबो बघा कसं तोंड फुगलंय तिचं, अरे देवा. आणि मग नंतर तिकडं तोंड करून बसली आहे आणि काय माझ्याकडे काय बघतच नव्हती तू. आणि मग मी म्हटलं चला आता आरूच्या तू पुढून जाऊ. तर आरून परत लगेच इकडे तोंड फिरवलं. तर काय चालू होतं काय माहिती. पण ती हसत पण होती खालीवर वगैरे. आणि छोट्या मुलांचं आहे ना असंच असतं. तिला काय राग नव्हता आला. बट ती हसत होती. मग ती खाली बसली कंटाळून. मग मी म्हटलं आरू बोल माझ्यासोबत बोल. पण आरू काय बोलतच नव्हती. मग आरू म्हटलं आता बोलणारच आरू. इकडे आले मी डांगर झालेलं आहे म्हटलं आता आरूला पण हे ऐकून पण आरूनी ना राग सोडून दिल. तर आरू हसायला लागली होती. म्हणजे एकच मिनिटात विसरून गेली होती. बघा छोटे जे मुलं असतात ना 1 मिनिटात राग विसरून जातात. पण आपले मोठे माणसं जेव्हा आपण आयुष्यात येतो ना छोट्या गोष्टी पण धरून बसत असतात. एवढं काय चालू असतं त्याच्यामुळे काही लक्षच नाही द्यायचं. आरूच इथं गाणं म्हणायचं चालू होतं झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर. पण आजी म्हणत होती की लक्ष्मी कुठं आली. तर आमचे डांगर पण रेडी झालेलं होतं जवळपास. आणि आता आम्हाला डांगर खायची तयारी करायची होती ना. आरू हसत पण होती. आरू हाय बोलत होती या लवकर डांगर खायला म्हणे बोलत होती तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे ना चला तर आपले डांगर रेडी झाले. मग तिकडे खायला झालं लवकर याड्यांना करू काय बोललो व्हिडिओ चालू इथं. मीच खाणार आहे आता. दिसतोय की इकडून चांगलं येतोय का आरू व्हिडिओ. कुठं चालली तिकडं तो मायापाशी बसती. चलो चला आज आम्ही डांगर खाणार आहे. तुम्ही पण बघायचं आमचं डांगर कसं झालंय नाही का आरू. हे व्यक्तीला मला खायचंय ते मला बनवलंय तुला नाही बनवलं. ते बघ झालंय. झालंच नाही वाटतं बाई हे बाई ना. मग पुढे हे बाई असं दाबतच मग पुढं तसं असं गाळ नाही वापरून त्याचं. हा का एकदम भारी. बेटा घ्यायचं थोडस धूप निघलंय. इथे ना आमचं डांगर वगैरे सगळं रेडी झालं होतं आणि एकदम छान पद्धतीने पण लागत होतं. आणि मी इथं खाल्लंच होतं. बट आता आरूला द्यायचं बाकी होतं ना. आजीने चूल पण विजून टाकली होती आणि एकदम मस्त इतकं छान लागत होतं ना. जसं की आता बाहेरून आणण्यापेक्षा रेसिपी ना घरी गेलेली कधी पण चांगली वाटते. आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ना ते पण मला सांगायचे बरं का. पटपट माझे ब्लॉग बघत चला कारण की मी गावाकडे आहे तोपर्यंत मी फुल आता इथून पुढे ब्लॉगिंग वगैरे करणार आहे. आणि खूप कसं झालं हा बरं. काय झालं अरू गरम आहे ते. चल विसरी आपली. चला एव्हरीवन तर आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला ते बघायचं आहे. आज आम्ही बनवलेला आहे. काय बनवलं डांगर बनवलेलं आहे. कसं वाटलं सांगायचंय. मला तर खूप छान आवडलं. आरू तुला आवडलं का. मस्त होतं ना. त्यांना म्हणा लाईक करा सबस्क्राईब करा. लवकर चॅनल नवीन ब्लॉग साठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. ठीक आहे सर्वांना बाय. मन जय महाराष्ट्र. चला बाय.